आपल्याला व्यासपीठ आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं अमित पाटील देसाई यांच्या वतीने रितेश तुझ्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे. रितेश या घेऊन जावं. थँक्यू सो मच महागुरु. थँक्यू सो मच बाबूशाह. जमलेल्या सर्व तमाम क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आणि यूट्यूबच्या माध्यमातून या मॅचला एन्जॉय करत असलेल्या सर्व प्रेक्षक वर्गाचं देखील मनपूर्वक स्वागत. गजर क्रिकेटचा सोहा आनंदाचा याची देई याचा डुआ आपण पाहतोय. राजानी घोट क्रिकेट संघ घोट यांच्या ग्रामस्थ मंडळ चषकाचा सोहा. मॅच नंबर सेकंड राऊंडची सेकंड लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. दोन संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. आज स्पर्धेतली दुसरी रात्र. पहिल्या मॅचमध्ये आपण पाहिलं देसाई आणि नारिवली ही लढत पाहायला मिळाली. 35 धाबा डिफेन्स केल्या. खरं तर पहिल्या मॅचमध्ये देसाई संघाने आणि 2 सामने जिंकून देसाई संघ आजच्या अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय. देसाई संघ कुठे जाऊ नका, कारण यानंतर लगेच तुमची लढत अंतिम सामना होणार आहे. दोन्ही संघाला आपण शुभेच्छा देऊया. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट. एका बाजूला संघ आपण पाहतोय टीम बॅटिंग करत असताना मैदानाभोवती घेसर विरुद्ध सिरडोन ही लढत. बॉल हवे ते मिस टायमिंग. मिड ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आणि पहिला धक्का. बॅट्समन सलामीवीर दुर्गेश मडवी बॅक टू द डगआउट. पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये दुर्गेश मडवी बाद झालाय. धाबसंख्या आपण पाहिली तर धापडकावरती केवळ 1 दुर्गेश मडवी शून्यावरती बाद झाला. मागच्या मॅचमध्ये 35 धाबा डिफेन्स झाल्या. काय सुंदर गोलंदाजी राहिली टीम जय वागेश्वर देसाई संघाच्या गोलंदाजांची. शेवटपर्यंत लढले आणि शेवटच्या अंतिम बॉलला विजय प्रस्थापित केला. खरं तर या मॅचमध्ये देखील आपण पाहतो 2 संघ जे डोंबिवली मधले आहेत. घेसर विरुद्ध श्रीडन गावदेवी. घेसर संघ आपण पाहिला जो बॅटिंग करतोय. दुसऱ्याकडे आपण पाहिलं वीर बजरंग श्रीडोन. ही त्यांची गोलंदाजी त्यांची ताकद आहे आणि पहिल्याच ओव्हरमध्ये पहिला धक्का दिलाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आशिष भोईर. एनॅट क्रमांक 3 तिसऱ्या नंबरवरती आशिषला आपण पाहतोय. समोर मिडॉनच्या डोक्यावरने बॉल चाललाय डाऊन दी ग्राउंड. सीमारेखा बाहेर चौकार. चौकार आले आणि चौकाराबरोबर टीम टोटल सध्या 5 धावसंख्येवरती आल्या आल्या आशिष भोईरनं देखील डावाला सुरुवात केली चौकाराबरोबर. डोंबिवली मधले 3 संघ आता शेवटपर्यंत पाहायला मिळतील. 2 संघांमध्ये ही लढत आहे. एक संघ 2 सामने जिंकून देसाई शेवटच्या अंतिम राऊंडमध्ये दाखल झालाय. यातनं जो संघ जिंकेल तो देसाई संघाविरुद्ध खेळ अंतिम लढत. काल खारघर परिसरातला स्वर्गीय शीतल 11 संघ कोपरा जो सुपर 5 मध्ये दाखल झाला. बॉल चांगला पडल्यानंतर मात्र इकडे फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू एक सिंगल. दुसऱ्या बॉलवरती विकेट. तिसऱ्या बॉलला चौकार आणि चौथा बॉलला डॉट. अशा प्रकारे एकूण पहिलं षटक सुरू असताना एक गडी बाद. धावसंख्या 5. फुलटॉस चेंडू प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक सुरुवातीला थांबले, नंतर बॉलवरती धावून गेले. चांगली फिल्डिंग झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना पोचलेत की नाही तिसऱ्या पंचांनी मांग केलं. खरं तर या ठिकाणी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. आपण चेक करूया. तिसरे पंच सुनील तांडे सर आमच्या सोबत जॉईन झालेत. एक धाव तर पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी धावले आणि दुसरी धाव घेत असताना बॅट्समन पोचली की नाही हा डिसिजन आता तिसरे पंच तुम्हाला स्क्रीनवरती बघून देणार. ग्रामीण टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून स्पर्धेचं थेट प्रक्षेपण आपण पाहतोय.
खरं तर राजाराणी घोट संघ आयोजित ही स्पर्धा, या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय बालाशेठ डुमाल, दमदार व्यक्तिमत्व आणि संपूर्ण आमचे राजाराणी क्रिकेट संघ घोट नॉट आउट 2 धावा मिळाल्या. चला एकत्रित येऊ नका प्लीज, श्रीडोन संघ आपण एकत्रित येऊ नका. दोन्ही संघ तुल्यबल ताकदवर एका परिसरातले 2 संघ डोंबिवलीतनं बिलॉंग करणारे संघ आहेत. मात्र एकमेकाविरुद्ध पुन्हा एकदा ती लढत, मागची लढत देखील डोंबिवलीमध्ये 2 संघ. तर वैभव शेठ पाटील देसाई यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे आणि अमित पाटील बघा रितेश वैभव शेठ यांच्या वतीने तुझ्यासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलेला आहे, घेऊन जायचं बघा. या रितेश, वैभव शेठ तुमचा मनपूर्वक आभार. बॉल चांगला, फटका देखील तेवढाच चांगला आहे. पॉवर प्ले, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेखा बाहेर, 1 बाउंड 4 रन. चौकार आला शेवटच्या अंतिम बॉलला आणि अशा प्रकारे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. 1 गडी बाद 11 धाबा. बॅटिंग करत असताना गावदेवी गेसर संघ. पहिलं षटक कंप्लीट, 11 धाबा 1 गडी बाद, म्हणजे 1 1 1 आणि 1 असे 4 एक्के पहिल्या ओव्हरमध्ये. चला जास्त वेळ घेऊ नका, श्रीडोन संघ लगेच फिल्डिंग डिपार्टमेंट आपण सजवून घ्या. सेकंड ओव्हर सुरू होणार. एकूण 4 षटकांची लढत प्रेक्षकांना पाहायला मिळणार. एकीकडे आपण पाहतोय टीम गावदेवी केसर, तर दुसरीकडे संघवीर बजरंग श्रीडोन. 8 संघ या स्पर्धेमध्ये आले. पहिल्या मॅचमध्ये आराध्य स्फोट टेंबोडे संघाला देसाई संघाने परास्त केलं. दुसऱ्या मॅचमध्ये नेवाडी पडा संघाला नारिवली संघाने परास्त केलं. तिसऱ्या मॅचमध्ये बावदेव पाली संघाला घेसर संघाने परास्त केलं. चौथ्या मॅचमध्ये गावदेवी बुर्दूळ संघाला वीर बजरंग श्रीडोन संघाने परास्त केलं. सेकंड राऊंडमध्ये नारिवली विरुद्ध देसाई लढत झाली आणि देसाई संघाने दमदार खेळ केला. खरं तर त्यांची गोलंदाजी ताकद राहिली, कारण 24 बॉलमध्ये 36 धावा डिफेन्स झाल्या. आणि आता घेसर विरुद्ध श्रीडोन सेकंड ओव्हरसाठी बघा. रितेश भोईर या देसाई संघ आपल्यासाठी 1000 रुपयाचं प्राइज आलंय. ओव्हर नंबर सेकंड. पहिला बॉल शपथ झाले. ऑन साइडला बॉल चाललाय लॉंग लेगच्या दिशेनं, धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 रन. चौकार आलाय. बॅट्समन तुम्ही पाहतायत सूरज मात्रेच्या बॅटमधून ॲज अ ओपनर सलामीवीर बॅट्समन आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 1च बॉल त्याला मिळाला, 1 धावेनं अकाउंट ओपन केलं. सेकंड ओव्हरचा पहिला बॉल पुन्हा त्याला मिळाला. चौकारानं सुरुवात केली. या ओव्हरची सुरुवात चौकारानं. वेलकम टू द ग्राउंड सांगितलं की या ओव्हरमध्ये तुझं स्वागत आहे. धावा संख्या 15 धावा. स्कोरबोर्ड होती 1 गडी बाद. एक गडी बाद 15 धावा. ओव्हर नंबर सेकंडला सुरुवात झाली आणि पहिलाच बॉलवरती गोलंदाजाचं स्वागत केलं. गोलंदाज आविष्कार पाटील. आविष्कार पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. फिल्डिंग डिपार्टमेंट तुम्ही पाहतात. 1 काढू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनवरती, 1 मिड विकेट, 1 लॉंग ऑन. ऑफ साईडला लॉंग ऑफ तैनात केली गेली, 1 कव्हरमध्ये. अशा प्रकारे 5 काढू आहेत. स्विच हिटचा प्रयत्न, विकेट किपर बीट आणि बॉल 2 फिल्डरच्या मधनं चाललाय धन 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 करत. लॉंग स्टॉप सीमारेखा बाहेर 4 रन. 22 स्वरूपात की बॅट कट आहे पंच. 22 येस 22चा चौकार. चौकारानं धावसंख्या पुढे चालली. 19 वरती धावा. धावांची गरज आहे, नितांत आवश्यकता आहे, कारण या मॅच मध्ये एक धाव इम्पॉर्टंट राहणार. कारण मागच्या मॅच मध्ये 35 धावा डिफेन्स झाल्या आणि आतापर्यंत इथे दुसरं षटक सुरू असताना धावा झालेत ते 19. 2 बॉल 2 चौकार आलेत. मागणं षटक पाहायला मिळेल, कारण पहिल्या ओव्हरमध्ये अवघ्या 11 धावा आल्या. या ओव्हरमध्ये 2 चेंडू फेकलेत, 2 चौकार आलेत, 8 धावा खर्च झाल्यात. यष्टीरक्षक बीट झाले. दोन्ही फिल्डर पाठीमागचे, दोघांच्या मधनं बॉल सीमारेखा बाहेर गेला. आविष्कार पाटील बॉलिंग ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतोय. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन तुम्ही पाहतात. उजव्या हाताचा काढू सूरज म्हात्रे. पुन्हा बॉल चांगला. यावेळेस लेन चांगली होती, टप्पा नियंत्रित होता. गुडलेनला बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला आणि बॉल चेंडू आपण पाहिलं तर खरं तर यशरक्षाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती.
शिरडोन विरुद्ध घेसर अनेक वेळा लढती होत आहेत. कधी शिरडोन संघ भारी राहिले तर कधी घेसर संघ. समोर खेळतात ऑनसाईटला फिल्डर आहे लॉंग ऑन रिझन मध्ये. एका ऍक्शन मध्ये बॉल उचलून फेक केली तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगल बरोबर टीमची टोटल 1 गडी बाद. दाबो पळकापती 20 धाबा लागल्यात. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं की जबरदस्त लढत झाली देसाई आणि नारिवली मध्ये. नारिवली संघाला 36 धाबा बनल्या नाही. कौतुक करायला पाहिजे देसाई संघाच्या गोलंदाजांचा. धाबा डिफेन्स केल्या. शेवटचं षटक रितेशने फेकलं. दमदार खेळ पाहायला मिळाला. 4 विकेट आणि 6 धाबा अंतिम षटकामध्ये. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा ऑन साईडला अलॉंग द कार्पेट बॉल फील्ड होणार तोपर्यंत एक सिंगल घेतली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 21 वरती पोहोचली आहे. आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेलेत. 10 धाबा त्यांनाही खर्च केल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा. धाबांवरती आता अंकुश लावलं गेलंय. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये 8 आल्या. त्यानंतर इथे जिंकण्यासाठी एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल कारण ही लढत सेकंड राऊंडची सेकंड लढत तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू. बॉल चांगला पडल्यानंतर इथे फलंदाजाला बीट करतो आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना गावदेवी केसर संघ दाबो पळकापती 21 धाबा आले. सॉरी या ओव्हरमध्ये 10 पहिल्या ओव्हरमध्ये 11 अशा प्रकारे 21 धाबा आल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर आणि व्यासपीठावरती काही विशेष सन्मान होणार आहेत. देसागावचे दमदार व्यक्तिमत्व वैभवदादा पाटील उपस्थित झालेत. ऋषालदादा पाटील यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते दादांचा सन्मान करायचा आहे. अमितदादा पाटील आणि वैभवदादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. खरं तर देसाई संघाला सपोर्ट करण्यासाठी ते उपस्थित झालेत आणि नक्की त्यांचा सन्मान केला जातोय. वैभवदादा पाटील बघा दोस्ती दुनियेतला राजा माणूस. ऋषालदादांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जातोय. गोल्डन मॅन या स्पर्धेचे आयोजक ऋषालदादा पाटील. त्यानंतर सन्मान केला जाईल आशिष अमितदादा पाटील. अमितदादा या. अमितदादा बघा संघासाठी नेहमी सपोर्ट असतो. क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व. ऋषालदादा पाटील यांच्या शुभ हस्ते तो सन्मान केला जातोय. वस्त्र अलंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचा मोमेंटो देऊन आपण त्या ठिकाणी अमितदादाचा सन्मान करतोय. स्वागत आहे. षटक क्रमांक 2 समाप्त झाले. 21 रन. काय षटक फेकलं. सुरुवातीला 2 बॉलमध्ये 8 धाबा. त्यानंतर 4 बॉलमध्ये फक्त 2च धाबा. गोलंदाज सुयोग पाटील. पहिला वेगवान बॉल पडल्यानंतर फलंदाजाला बीट करतोय. डॉट बॉलची समाप्ती. व्हेरी गुड डिलिव्हरी. आशिष भोईर तुम्ही पाहता स्ट्राईक एंडवरती बॅट्समन आहे. नॉन स्ट्राईक एंडवरती सूरज मात्रे. 1 गडी बाद 21. बॉल चांगलाय. पुन्हा एकदा फलंदाजाला बीट केलाय आणि डॉट बॉलची समाप्ती. इकडे सुयोग पाटील लेंथ लाईन मध्ये गोलंदाजी करतोय. नियंत्रित टप्पा बघा त्याचा टप्पा किती सुंदर आहे. बॉल पडल्यानंतर डीप राहिला. पहिला बॉल थोडासा बाउन्स झाला. मात्र यावेळेस डॉट बॉलची समाप्ती. पुन्हा चांगला बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वेल जज वेल कॅच. विकेट नंबर 2. बॅट्समन तुम्ही पाहतात आशिष भोईर बाद झालाय आणि धाबा संख्या केवळ 21 रन. लॉस ऑफ 2 विकेट. बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. गोरख मांगरूळकर मधल्या फळीतील अगदी विस्फोटक काढू म्हणून त्याचा परिचय नेहमीच आपल्याला पाहायला मिळाला. आज संघाला अपेक्षा कारण पहिल्या ओव्हरमध्ये 11 धाबा. त्यानंतर दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 धाबा आणि या ओव्हरमध्ये सुयोग पाटीलनं 3 चेंडू फेकलेत. एकही धाव नाहीये तर 1 गडी बाद केलाय. काय सुंदर गोलंदाजी आहे. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुयोग पाटीलची. नवीन बॅट्समन गोरख मांगरूळकर आलाय. एक विस्फोटक काढू हा त्याचा परिचय आहे.
मधल्या पलीमध्ये अपेक्षित खेळ करावा लागेल. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत आणि बॉल पर्यंत पोहोचते तोपर्यंत 2 धावा वेगाने कंप्लीट केल्यात. फार काळ बॉल हवेमध्ये संचार करत होता परंतु क्षेत्ररक्षक दूर राहिले. 2 धावा या बॉलवरती आल्या. 2 धावेने संघ पोहोचलाय 23 या धावसंख्येवरती. सेकंड राऊंडची लढत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 संघांमध्ये. यानंतर अंतिम लढत होणार आजच्या रात्रीतील गोलंदाज पुन्हा एकदा सुयोग पाटील. बॉल पुन्हा हवेत. यावेळी संधी आहे. मिड ऑफचा खेळाडू सर्कल मध्ये होता परंतु पोहोचू शकला नाहीये. पुन्हा 2 धावा त्या ठिकाणी मिळाल्यात. बराचसा काळ बॉल हवेमध्ये होता परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकले नाहीयेत. रन्स मिळाल्या 2. पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धाब्याने संघ पोहोचतोय 25 या धावसंख्येवरती. सिंगडबच्या माध्यमातून वाटचाल करत असताना गावदेवी गेसर संघ राजाने क्रिकेट संघ घोट आयोजित नाईटची भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय. घोट गावाच्या मानाची आणि सन्मानाची क्रीडा स्पर्धा 5 रात्र क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आज दुसरी रात्र. पुन्हा हवेत बॉल. यावेळेस एलिव्हेशन मिळालंय. बॉल मिड विकेट सीमारेखा बाहेर. गोरख मांगरूळकरच्या बॅटमधनं षटकार. पहिला 3 बॉलमध्ये एकही धाव नव्हती परंतु शेवटच्या 3 बॉलमध्ये 10 आल्या आणि अशा प्रकारे 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. धाव संख्या 31 रन. लॉस ऑफ 2 विकेट. गोरख मांगरूळकरच्या बॅटमधून षटकार आपण पाहिला शेवटच्या अंतिम बॉलवरती आणि नक्कीच धावसंख्या जर आपण पाहिली टोटल 31 रन. खाली अशा प्रकारचा सामना झाला. 3 ओव्हरमध्ये 31 आणि लास्ट ओव्हरमध्ये 27 धावा. चला स्पीडअप करा. टीम शिरोडोन संघ जास्त वेळ घेऊ नका कारण नंतर अजून एक लढत आपल्याला खेळवायची आहे. आज एक शो मॅच झाली. उद्या देखील एक शो मॅच होणार. शुभम बिल्डर्स विरुद्ध ती लढत कदाचित आमचे आयोजक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. शेवटचा अंतिम षटक आता फेकलं जाणार. पहिला चेंडू या ठिकाणी डॉट फेकलाय. यावेळीचा चेंडू अगदी चांगला पडल्यानंतर इकडे फलंदाजाला बीट करतो डॉट बॉलची. खरं तर पहिला बॉल डॉट आला त्यानंतर एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीम टोटल 32 या धावसंख्येवरती. शेवटचं षटक फेकतो गोलंदाज भरत पाटील. स्पिन आक्रमण जादूहीन गोलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिली. मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी झाली. बॉल चांगला आहे. फटका देखील तेवढाच चांगला परंतु क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतात. काय सुंदर त्या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळाली परंतु बॉल निघून गेलाय सीमारेखा बाहेर. चौकार. प्रयत्न चांगला होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आविष्कार पाटील बॉल पर्यंत पोहोचले परंतु बॉलला अडवण्यात यश आलंय. कौतुक करायला पाहिजे आविष्कारचं. खरं तर फार दूरवरनं ते बॉल पर्यंत पोहोचले. धावसंख्या 36 रन. 36 धावा स्कोरबोर्डवरती लागल्यात. 3 बॉल अद्याप शिल्लक असतील. स्ट्रायकरवरती बॅट्समन गोरख मांगरूळकर एक षटकार एक चौकाराच्या मदतीनं मैदानावरती खेळतोय. जवळजवळ 14 धावा 4 बॉल. गती परिवर्तन. फसवा बॉल. समोर खेळाडू नाहीये. जोपर्यंत लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून फिल्डर येईल तोपर्यंत 2 धावा पुन्हा मिळाल्या. सिंगडबच्या माध्यमातून संघ वाटचाल करतोय. धावसंख्या 38 वरती. गोरख मांगरूळकर आपण पाहिलं 16 वरती खेळतो. 5 चेंडूंमध्ये 16 धावेची शानदार इनिंग त्यानं आतापर्यंत साकारली आहे.
परंतु आता शेवटचे फक्त 2 चेंडू शिल्लक राहिले. टार्गेट सेट होणार. फुलटॉस होता, प्रहार केलाय स्क्वेअर लेग रिजन मध्ये, अगदी वेगानं बॉल सीमारेषा बाहेर. गोरख मांगरूकच्या बॅट मधून अजून एक चौकार. चौकाराबरोबर 42 वरती पोहोचलाय गावदेवी शिरडून. खरं तर गावदेवी गेसर संघ. 20 धावेची शानदार रेडिंग, 2 चौकार, त्याचबरोबर एक षटकार या मॅच मध्ये आलाय. गोरख कडून अपेक्षित खेळ पाहायला मिळतोय, कारण मधल्या फळीमध्ये नेहमी गोरख मांगरूकर चांगला खेळ करतो आणि सध्या तरी बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, वाईड बॉल. अतिरिक्त रन्स. गेसर संघाचे पाठराखे आहेत भरपूर. संघ टाळ्यांचा आवाज त्यांचा ऐकलाय. 43 वरती स्कोर पोहोचलाय. आता शेवटच्या अंतिम बॉलवरती टार्गेट सेट होणार. वाईड बॉल. यस. गोलंदाजी करणारे संघ रिव्ह्यू समाप्त झाले आपले. शेवटचा बॉल आता शिल्लक असेल धावा फलकावरती 43. टार्गेट सेट होणार. बॉलला पाठवलाय या ठिकाणी मिड विकेट मध्ये, बॉल फील्ड झाला. 1 धाव तर मिळाली, डबल देखील होणार. पूर्ण ओव्हर थ्रो झाला, 2 धावा मिळाल्या. तिसऱ्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव घेताना धावचित. टार्गेट सेट झालाय. पहिलं सत्र आपण पाहिलं. बॅटिंग करताना मैदानावरती टीम घेसर संघानं 45 केल्यात. 46 धावेचं टार्गेट शिरडून संघासमोर असेल. यातनं जो संघ जिंकेल तो देसाई संघाविरुद्ध लढत केलेल. चांगली मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळेल. चला, घेसर संघ आता लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. पहिलं सत्र 45 धावा झाले आणि आता 46 धावेचं टार्गेट मैदानावरती असेल वीर बजरंग शिरडून संघासमोर. चला, फिल्डिंग लावून घ्या लगेच या ठिकाणी टीम घेसर संघम.
आता बदललंय. स्वतः आयोजक कुमार पाटील आले. डीजे कुमार केपी. टार्गेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या ठिकाणी 46 धावेचं टार्गेट मनाशी बालगुन सलामी जोडी शिरडोन संघाची मैदानावरती दाखल झाली आहे. आविष्कार पाटील आणि सुयोग पाटील दोन फलंदाज, तर इकडे गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पहिलं षटक पॉवर प्लेचं आकाश भोईर. पहिला वेगवान बॉल अगदी वेगानं फेकलाय. बघा टाळ्यांचा आवाज किती येतोय. घेसर संघाचे पाठीरेखे भरपूर संख्येने या ठिकाणी आलेत. स्वागत आहे. जिंकण्यासाठी 46 धावेचं टार्गेट. मागच्या मॅच मध्ये 36 धावा टार्गेट होतं, परंतु धावा डिपेंड झाल्या. या मॅच मध्ये शिरडून संघासमोर 46चं टार्गेट. समोर ऑन साइडला डाऊन द ग्राउंड सरळ चाललाय लॉंग ऑन सीमारेखेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 रन. डीजे कुमार बॉल चांगलाय. मिड विकेटला बीट केलाय. दन 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 करत चाललाय. बॉल सीमारेखा बाहेर. अजून एक 4 रन. डीजे सागर, पीने वाले को मौका चाहिए. डीजे वाले को मौका चाहिए. धावसंख्या एकूण 8 धावसंख्येवरती टार्गेट 46 आहे मैदानावरती. पुन्हा प्रहार. हवाई यात्रा बॉलला पाठवलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेखेच्या बाहेर. आविष्कार पाडीच्या बॅटमधनं षटकार. दमदार खेळ. पुन्हा प्रहार. डाऊन द ग्राउंड. 1 बाउन्स ओव्हर द लाईन. आविष्कार पाडीच्या बॅटमधनं अजून एक शानदार चौकार. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे नहीं. 3 चौकार 1 षटकार. धावा पडकावरती धावा 20 सॉरी 18 धावा लागलेत. येस 3 ओके ओके. धावा संख्या आपण पाहिली तर 18 वरती पोहोचली आहे. आता गरज आहे 28 धावेची मैदानावर. पुन्हा चांगला बॉल ब्लॉकआउट मध्ये फेकण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट होणार. स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये. अशा प्रकारे पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरमध्ये तोडफोड बॅटिंग. 19 धावा. जिंकण्यासाठी समीकरण 18 बॉल 27 धावेची गरज.
.00 ची सरासरी वीर बजरंग शिरडोन संघाला राखावी लागेल. उद्या शिरडोन संघाची क्रीडा स्पर्धा होणार आहे, खरं तर 2 दिवसाची. पहिला चेंडू वेगवान, अपील स्ट्रॉंग. आता अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. अशा प्रकारे पहिला चेंडू डॉट फेकलाय. गोलंदाजी मागवती तुम्ही पाहताय. दुर्वेश मडवी आलाय. स्पिन आक्रमण लावलं गेलंय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आले. आता येणारे 17 चेंडू आणि 27 धावा. मुश्किलें सदा रहती नहीं, तू जरा कोशिश तो कर. मैदानावरती प्रयत्न करावे लागतील, कारण येणारा सामना बिग फाईट आहे. दोन संघाच्या माध्यमातून आपण पाहिलं. 17 मध्ये 27. पुन्हा चांगला बॉल. डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता, परंतु इकडे एक सिंगल मिळाली. एक धाव आली. धावसंख्या पुढे चालली आहे. धाव आपल्यावरती 20 धावा. आता गरजेतनं येणारे 16 चेंडू आणि 26 धावेची. प्रत्येक बॉल संघर्षाचा आहे आणि प्रत्येक बॉल मध्ये संघर्ष करावा लागेल टीम गेसरला. सलामी जोडी सुयोग पाटील आणि आविष्कार पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळीचा बॉल पुन्हा एकदा चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॉल पर्यंत. बॉल उचलून फेक करते तोपर्यंत 2 धावा. 2 धावेने संघ पोहोचलाय. टीम 22. पुन्हा एकदा बॉल चाललाय. या ठिकाणी मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल मिळाली. सिंगल डबलनं सांगणं पुढे चाललाय. खरं तर या सामन्यामध्ये 46 बनवायचे आहेत, परंतु इकडे आतापर्यंत 23 धावा आल्यात. म्हणजे 23 धावेची अद्याप गरज आहे. या ओव्हरमध्ये बॉल फेकले गेले एकूण 4, म्हणजे बॉल शिल्लक 14. 14 चेंडू 23. जबरजबल 10 चेंडूंचा खेळ झाला. 10 चेंडूमध्ये 23 आल्यात. राहिलेल्या 14 चेंडूमध्ये आता 23 बनवायचे आहेत त्या वीर बजरंग शिरडोन संघाला. दुर्वेचा बॉल, परंतु क्षेत्ररक्षक पाठीमागे तैनात केले गेलेत. यावेळेस लॉंग लेगच्या दिशेनं बॉल जोपर्यंत फील्ड झाला तोपर्यंत एक सिंगल आली. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 24 होती. आता राहिलेले समीकरण 13 बॉल आणि 24 धावा. 22 धावा, सॉरी 24 धावा झालेत, म्हणजे आता 22 ची गरज आहे. येणारे 13 चेंडू. क्या बात आहे. एवढ्या रात्री ये चांगला चेंडू. यावेळेस मात्र रन घेण्याचा प्रयत्न. धाव तर एक पूर्ण झाली. ओव्हर थ्रो. पुन्हा धावेचा कॉल केलाय आणि दुसरी धाव देखील वेगाने कंप्लीट केली. 2 धावा या बॉलवरती.
नंतर एकूण टोटल आपण पाहिली तर धावपळकपती धावा लागलेत 26 आणि आता गरज आहे 12 चेंडू आणि 20. शुभेच्छा येतात बघा एवढ्या रात्री संदीप मडवी बालगावचा राजा या ऑर्केस्ट्राचे सर्वा संदीप मडवी यांच्याकडून दोन्ही संघाला शुभेच्छा आल्यात. संदीप मडवी आपलं देखील स्वागत आहे. 12 चेंडू आणि आता गरज आहे 20 धावेची. पहिल्या 12 चेंडू मध्ये 26 आल्यात. आता समीकरण 12 चेंडू मध्ये 20 बनवायचे आहेत म्हणजे 10.00च्या सरासरीने धावा मैदानावरती शिरडोन संघाला करावे लागतील. चला वेळ घेऊ नका प्लीज सहकार्य करा कारण दोन्ही तुल्यबल आणि ताकदवर संघ आहेत त्यामुळे लढत देखील चांगली होणार. बघा गोलंदाज सूरज मात्रेचा पहिला बॉल बाउन्स झाला तिथे चांगले क्षेत्ररक्षण झाले. दुसऱ्या धाबेसाठी कॉल दिलाय 2 धाबा वेगाने कंप्लीट केल्या. एक धाव आता इम्पॉर्टंट असणार कारण सामना कट टू कट चाललाय. 11 मध्ये आता 18ची गरज आहे. धावपळकावरती 28 धाबा लागल्यात. बिना कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. गोलंदाज माकवती आपण पाहतोय निर्णायक षटक फेकतोय. सूरज आकाशातला जो चमकदार कामगिरी करतो परंतु इकडे डॉट बॉल आला. एक डॉट बॉल तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे कारण एक डॉट बॉल तुम्हाला मैदानावरती संजीवनी निर्माण करून देईल. डॉट बॉल आला. 10 चेंडू आता गरज आहे ती 18 धाबेची. सूरज मात्रे यावेळेस बॉल चांगला होता. यावेळेस एक सिंगल घेतली. डबलचा प्रयत्न दुसऱ्या धाबेसाठी कॉल होता परंतु नकार. एक सिंगल आली. 9 चेंडू 17 धाबेची गरज आहे. प्रमोद दादा मात्रे यांचं आगमन झालंय. प्रवीण दादा मात्रे यांचं देखील आगमन झालंय. दादा या व्यासपीठावरती आपलं स्पर्धेच्या वतीनं आम्ही स्वागत करतोय. या दादा व्यासपीठावरती या कारण त्यांचा संघ शेवटची लढत खेळणार आहे. हिमांशु पाटील देखील आलाय. हिमांशु मात्रे सॉरी. बॉल हवे ते इनसाइड आउट बॉल 3 फिल्डरच्या मध्ये आला तोपर्यंत 2 धाबा पुन्हा एकवटल्या गेल्यात. काय सुंदर लढत आहे बघा. सिंगल डबल चालू ठेवली परंतु सामना पुढे चाललाय. धावपळकावरती धावा लागल्यात 31 रन आणि आता गरज आहे ती 15 धावेची. येणारे चेंडू शिल्लक 8 चेंडू 15. 8 चेंडू 15 सर्वांचं लक्ष वेधून घेणारी मॅच मैदानाच्या आतमध्ये सामना कोण जिंकणार. डॉट चेंडू सामन्यामध्ये प्रेशर निर्माण झालंय. आता 7 बॉल गरज आहे 15 धावेची. 7 चेंडू 15 धावा. सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागलेत. कहते हैं कि हार और जीत हमारी सोच पर निर्भर है. अगर मान लिया तो हार और अगर ठान लिया तो जीत. कोणता संघ जिंकणार. दोन्ही संघ डोंबिवली मधले आहेत. एक संघ जिंकून अंतिम फेरी गाठणार आणि अंतिम फेरीमध्ये पुन्हा डोंबिवली मधले 2 संघ येणार कारण देसाई संघाने 2 सामने जिंकलेत. देसाई संघ वाट पाहतो एका संघाची. समोर कोणता संघ येणार. इकडे शिरडोन की घेसर. 7 बॉल 15. चांगला बॉल विकेटच्या मागे चाललाय बीट करून. नशिबाचा चौकार. किस्मत भी बहादुरों का साथ देती है. मिळालाय चौकार आणि आता 1 षटक 11 धावेची गरज. ते
नाही दम नाही. शाळेत जसं नाचायचं ना, नाच रे मोरा, तसं नाचतो तो. नया है वह, रात को लॉन्च किया है सुनील सालुंके ने. सुनील सालुंके कुछ भी कर सकता है. शेवटचा अंतिम षटक. आता सामन्याचं चित्र कोणता संघ जिंकणार करण्यात येणारे 6 चेंडू 11 धावेची गरज आहे. मागचा मॅच देखील अशाच पद्धतीने होता. 6 चेंडू 11 पायचं या गोलंदाज. शेवटचं अंतिम षटक कोण फेकणार? दीप मात्रे. देसाई संघ रेडी नेक्स्ट मॅच खेळण्यासाठी. या ओव्हर नंतर लढत पाहायला मिळेल. विजेता संघ विरुद्ध देसाई. अंतिम सामना राजे आणि घोट संघ आयोजित. तुम्ही स्पर्धा पाहता ग्रामस्थ मंडळ चषक. बालाशेठ धुमाल यांच्या स्वप्नातून साकारली जाणारी क्रीडा स्पर्धा. नाव बालाशेठ धुमाल आहे, परंतु स्पर्धेमध्ये सगळी धमाल आहे. तर स्पीडअप करा पंच. शेवटचे 6 चेंडू आणि आता 11 धावेची गरज. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला बॉल इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळाडू नाहीये. बॉल चाललाय सीमा रेषा बाहेर. 4. पहिला बॉल चौकार. हा चेंडू 11 5 चेंडू 7 सामना अतिशय रंगतदार परिस्थितीमध्ये. बघा ओपनिंग ब्लास्टर अद्याप मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही खेळाडू लढतायत. आविष्कार पाटीलने टोकलाय चौकार. येणारे 5 चेंडू 7 धावा. दोन संघ तुल्यबल ताकदवर. शेवटच्या क्षणापर्यंत ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कट करण्याचा चेंडू होता, परंतु इकडे एवढा वेगवान बॉल गुडलेन स्पॉटला पडल्यानंतर डीप राहिला. फलंदाजाला बीट. एक तेरी तो एक मेरी. सामना अशा पद्धतीने होणार, कारण 4 चेंडू आता 7 धावेची गरज आहे. दमदार लढत. रात नहीं खौफ बदलता है, मंजिल नहीं कारबा बदलता है. जज्बारों को जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. 4 बॉल 7. सर्वांचं लक्ष मैदानाकडे. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा बॉल ऑप्शनच्या बाहेर. लाईन चुकीची. वाईटचा इशारा. आता समीकरण बदललंय. रिव्ह्यू घेतलाय आता फिल्डिंग करणारे क्षेत्ररक्षक संघानं. बघा एक एक रिव्ह्यू असो, समाप्त झालं तर परत मिळणार नाहीये. आता तिसरे पंच चेक करतील, कारण समीकरण 5 बॉल 700 होतं. 4 बॉल 700 होतं सॉरी. आणि त्यानंतर आलेला चेंडू वाईट की परफेक्ट. सुनील तांडे सर आमच्या सोबत जॉईंट आहेत आणि चेक करून सांगतील की आता हा बॉल वाईड बॉल. रिव्ह्यू संघ घेसरचे रिव्ह्यू समाप्त झाले. करत आता 4 बॉल मध्ये 6. बघा डिस्टन्स. एका धावेचं किती महत्व आहे. एक धाव म्हणजे आता 4 बॉल मध्ये षटकार लागला तरी सुद्धा सामना जिंकू शकतात. म्हणजे सामना आता शेवटच्या बॉल पर्यंतही जाऊ शकतोय. परंतु आविष्कार पाटील मैदानाच्या आतमध्ये. फटका प्रयत्न करतोय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक दूर बनून आलेत. एक धाव कंप्लीट झाली. मिसफिल्ड इज देअर. 2 धावा मिळाल्या आणि 2 धावेने संघ पुढे चाललाय. आता गरज आहे धावपळ कबड्डी 4 धावेची. येणारे 3 चेंडू 4 धावा. कट टू कट मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळते. शेवटचा 3 बॉल शिल्लक राहिलेत आणि 4 धावेची गरज आहे. दोन संघ तुल्यबल आणि ताकदवर आहेत. सामना शेवटपर्यंत प्रेक्षकांना पाहायला मिळेल. कोई गिरने में राजी तो कोई गिराने में राजी, मगर जो गिरकर संभल जाए वही जीतता है बाजी. शेवटपर्यंत या सामना कोणाच्या बाजूने येणार, प्रेक्षकांना प्रश्न पडलाय. बरेच सारे प्रेक्षक मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून देखील अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. तर सामना 3 चेंडू मध्ये 4ची आवश्यकता. गोलंदाज दीप मात्रे. ब्लॉक हॉल मध्ये पुन्हा टाकला. 1 धाव तर मिळाली. दुसरी धावेचा प्रयत्न. दुसरी धाव घेत असताना इकडे बाउन्स थ्रो. वारंवार चुका टीम घेसर संघाच्या बाजूने होत आहेत.
कारण आता ऑन द स्टंप डायरेक्ट थ्रो केला असता तर मोठी विकेट मिळाली असती, धाव वाचली असती. आता 2 चेंडू 2 धावा. 44 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे कंपल्सरी धावा चेस करावे लागतील. 2 बॉल 2 धावेची गरज आहे. काय सामना रंगला. मागचा मॅच देखील शेवटच्या बॉलपर्यंत आपण पाहिला, परंतु शेवटच्या अंतिम बॉलवरती विजय प्रस्थापित केला होता देसाई संघानं. आणि आता येणारी 2 चेंडू 2 धावेची गरज आहे टीम वीर बजरंग शिरडोन संघाला. एकीकडे दीप म्हात्रे, दुसरीकडे तुम्ही फलंदाज आविष्कार पाटीलला पाहतायत. एक प्रति बॉल सिंगलची गरज आहे. आता 2 चेंडूमध्ये 2 धावा. सामना चांगला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीप म्हात्रे पुन्हा एकदा तयार बॉलिंग ट्रॅकवरती. कट केलाय बॉल, फिल्डरला बीट करून चाललाय थर्ड मॅन क्षेत्राकडे, सीमारेषा बाहेर. विजयी चौकार आविष्कार पाटीलच्या बॅटमधून आणि सामना जिंकलाय वीर बजरंग शिरडोन संघानं. सुंदर लढत झाली. बऱ्याचशा काही चुका झाल्या, त्या चुकांमुळे संघ परास्त झाला. मैदानाच्या आतमध्ये गावदेवी घेसर. चला दोन्ही कॅप्टन लगेच या आपण. शिरडोन संघ कॅप्टन आपण या, बाकी खेळाडू आपण सेकंड करा. कॅप्टन तुम्ही आमच्याशी संपर्क करा. चला डीजे या.